श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपल्या चॅनलला परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव घ्या आणि सबस्क्राईब करा. बघा, आता लवकरच श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन जवळ येत आहे आणि प्रकट दिन निमित्त आपण आपल्या घरामध्ये तर आपण नित्यसेवा, विविध उपासना, दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण करत असतो, मल्हारी सप्तशती वाचत असतो. त्याचबरोबर आपण श्रीमद भागवत किंवा संक्षिप्त भागवत किंवा नवनाथांचे जे काही 900 श्लोकी जे काही पारायण आहे किंवा जे याचं पारायण आहे, मोठं पारायण आहे 40 अध्यायाचं, ते सुद्धा करत असतो. त्याचबरोबर आपण गुरुचरित्र पारायण सुद्धा आपण आपल्या घरामध्ये करत असतो. तर या विविध उपासना आणि 3 अध्याय 11 माळी परब्रह्माच्या कृपे आशीर्वादाने आपण आपल्या घरामध्ये करत असतो. तर मग या एवढ्या सेवा आपण घरात करत असतो. तर मग आपण या प्रकट दिनानिमित्त, या स्वामी महाराजांच्या जयंती निमित्त आपण आपल्या घरामध्ये कुठल्या अशा सेवा आधीपासूनच केल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या लग्न विषयक, संतती विषयक, विवाह विषयक, घराविषयक, नोकरी विषयक आणि घरामध्ये शांतते विषयक किंवा प्रॉपर्टी विषयक हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न मार्गी लागतील. बघा, परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या कलियुगाचे चालक, मालक, संचालक प्रत्यक्ष या पृथ्वी तलावर आजही आहेत. परब्रह्म भगवान श्री दत्त महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ, श्री गुरु नृसिंह सरस्वती आणि त्यांचेच अंशावतार म्हणजे या कलियुगामध्ये प्रत्यक्ष असणारे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याकडून ह्या विविध सेवा करून घेत असतात. आणि या सेवा करत असताना तन, मन, धन याची सुचिरभूतता जेवढी महत्वाची, तेवढेच मनामध्ये असलेला हा विश्वास हा सुद्धा महत्वाचा आहे. असं नाही की महाराजांनी कोणाला काहीच दिलं नाही. तुम्ही केंद्रात, मठात महाराजांना जेव्हा परीक्षेची वेळ येते तेव्हा महाराजांना नारळ ठेवता आणि महाराजांवर निसंकोचपणे जेव्हा विश्वास ठेवता आणि महाराजांना सांगता की महाराज, माझं हे काम अडलेलं आहे, मी तुमचा भक्त सेवेकरी आहे, माझं हे काम पूर्ण करा. महाराज निश्चितच तुमचं काम पूर्ण करतात. आणि प्रत्येक सेवेकरी भक्त असा आहे की त्याला महाराजांचा छोटा मोठा एक तरी अनुभव आलेला असतो. त्यामुळे ही जी सेवा आहे ही अत्यंत मनापासून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक अल्पशा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो प्रत्येक 10 व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या स्वामी महाराजांच्या या सेवेचा प्रचार प्रसार होईल आणि त्याचं पुण्य सुद्धा तुमच्यामध्ये, तुमच्या पदरात पडेल आणि तुमचे प्रश्न सुद्धा म्हणजे मार्गी लागतील. बघा, आता श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन दिनांक 31 मार्च रोजी सोमवारी आहे आणि या दिवशी गौरी तृतीया आहे. आणि जेव्हा चैत्र नवरात्र घटस्थापना होते आदल्या दिवशी आणि गौरी तृतीया दुसऱ्या दिवशी येते आणि त्या दिवशी स्वामी महाराजांचा प्रकट दिन असते. प्रकट दिन नाही तर जयंती, म्हणजे महाराज अजूनही या पृथ्वी तलावर आहेत. तर मग आपण 11 दिवस आधी किंवा 21 दिवस आधी किंवा 15 दिवस आधी अशी कुठल्या प्रकारची महाराजांची सेवा केली पाहिजे, जेणेकरून महाराजांनी प्रत्यक्ष दर्शनच काय तर आपले प्रश्न मार्गी लावून तुम्हाला शुभाशीर्वाद घरी येऊन प्रत्यक्ष दिला पाहिजे, अशी ही सेवा दुर्मिळ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा अल्पशा प्रयत्न करत आहे. सर्वांपर्यंत पोहोचवा, स्वतःपर्यंत ही सेवा ठेवू नका. आपण बघत आहात की आपण रोज 3 अध्याय आणि 11 माळी सेवा करतो. त्याचबरोबर हा ग्रंथ बघा, हा ग्रंथ जो आहे, हा ग्रंथकर्त्यांनी हा जो ग्रंथ आहे दिलेला, हा प्रत्यक्ष स्वामी महाराजांचं स्वरूप आणि वरदान आहे. या ग्रंथाला तुम्ही साधारण ग्रंथ समजू नका. हा ग्रंथ जीवन बदलून टाकणारा ग्रंथ आहे. आणि तुमच्याकडे जो कोणता श्री स्वामी चरित्र सारामृत असेल, स्वामी चरित्र सप्तशती असेल, स्वामी चरित्र पाठ मोठा असेल, कोणत्याही प्रकारचं स्वामींचं चरित्र 21 अध्यायाचं तुमच्याकडे असेल तर तुम्ही धन्य समजा. आणि हा जर तुम्हाला केंद्रात मिळेल तर तुम्ही तो घेऊन या आणि महाराजांचं 11 दिवस आधी घरामध्ये या ग्रंथाचं पारायण करायला सुरुवात करा. बघा, आपण पारायण कसं करायचंय तर परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना जवळील दत्त मंदिर असेल, स्वामी महाराजांचा मठ असेल, स्वामी महाराजांचं केंद्र असेल, तिथे एक नारळ घेऊन जा आणि महाराजांना प्रार्थना करा की महाराज, मी तुमची प्रकट दिनानिमित्त, जयंती निमित्त ही सेवा करत आहे, मला तुमचा शुभाशीर्वाद द्या आणि माझे पारायण निर्विघ्नपणे पार पडून घ्या. त्याचबरोबर महाराजांना खडीसाखर, नारळ, 2 पाने, 1 सुपारी आणि दक्षिणा तिथे अर्पण करा. महाराजांना प्रार्थना करा. तिथून घरी या आणि घरी पण देवाजवळ एक नारळ ठेवा आणि 1-2 पाने आणि त्यावर खडीसाखरचा तुकडा व 1 रुपया, सुपारी, दक्षिणा या प्रकारे महाराजांचा घरी पण मान सन्मान करा. आणि हातामध्ये 1 चम्मच, 2 चम्मच पाणी घेऊन अखंड 3-4 अक्षता घेऊन महाराजांना संकल्प करा, महाराज, मी तुमची सेवेकरी आहे, माझा हा प्रश्न आहे, तो प्रश्न मार्गी लागू द्या आणि मी तुमची 11 दिवसाची, 21 दिवसाची, 15 दिवसाची पारायणाची सेवा करत आहे. त्याचबरोबर कालभैरवाष्टकाची सेवा सुद्धा करणार आहे. तरी मला आपला शुभाशीर्वाद देऊन ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या. बघा, आपल्याला पारायण कसे करायचे आहेत. हे स्वामी चरित्र सारामृत आहे. याचा पहिला अध्याय वाचायचा. सर्वात
आधी आपल्याला स्वामी स्तवन आणि स्वामी महाराजांची एक षडाक्षरी मंत्राची 108 वेळा स्वामी महाराजांचा मंत्र श्री स्वामी समर्थ याची माळ घ्यायची. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाला सुरुवात करायची. पहिला अध्याय झाला की आपल्याला कालभैरवाष्टक स्तोत्र वाचायचं आहे आणि ते अष्टकाचं जे स्तोत्र आहे ते आपल्याला 8च कडवे वाचायचे आहे, 9वं कडवं आपल्याला वाचवायचं नाही. असं प्रत्येक अध्याय झाला की त्याला एक कालभैरवाष्टक वाचायचं. प्रत्येक अध्याय, पहिला अध्याय कालभैरवाष्टक, दुसरा अध्याय कालभैरवाष्टक, असे अष्टक त्यामध्ये वाचायचे. आणि 21वावं जेव्हा आपलं अध्याय वाचण्याचा अध्याय संपेल तेव्हा संपूर्ण कालभैरवाष्टक हात जोडून म्हणायचं आणि श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पण मस्तु असं म्हणायचं. अशा प्रकारे एक पाठ आपल्याला करायचा. याला स्वामी समर्थाचा जे पारायण आहे ते साधारण पारायण वेगळं आहे आणि याला जेव्हा आपण अध्यायाला कालभैरवाचं पल्लव लावतो, स्फुटिक लावतो, त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती, करणी बाधा, बाणामती सारख्या गोष्टी नाहीशा होतात. घरामध्ये सकारात्मकता प्रदान होते. घरामधील जे काही अडचणी असतात त्या दूर होतात. आणि कालभैरव महाराज हे स्वामी महाराजांचे दास्य आहेत आणि त्यांना साक्षी ठेवून जेव्हा आपण स्वामी महाराजांचं चरित्र त्यांना पल्लव लावून जेव्हा वाचतो तेव्हा त्यांची अनन्यसाधारण या कलियुगातील जी कृपा आहे ते आपल्यावर होत असते आणि आपले प्रश्न मार्गी लागत असतात. अशा प्रकारे 11 दिवस, 15 दिवस, 21 दिवस आपल्याला हे पारायण करायचं आहे. त्यामध्ये सुतकवृद्धी आले तर दुसऱ्याकडून हे पारायण पूर्ण करून घ्यायचं, घरातील सदस्याकडून किंवा इतरत्र कोणाकडून तरी करून घ्यायचं. त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये जर काही मासिक धर्म आला असेल तर 4 दिवस ठेवून आपण एकेका दिवशी 2 किंवा 3 पारायण जरी केले तरी हरकत नाही. सेवा करायला महत्व आहे आणि पारायण आपण अगदी रात्रीच्या 12 वाजता सुद्धा वाचू शकता. त्याला कुठलंच बंधन नाही, कारण सेवा करण्यासाठी आपल्याला कुठलीच वेळ लागत नाही, कारण संकट कधीच आपल्याला सांगून येत नसतं. त्यामुळे सेवा सुद्धा आपल्याला फक्त 12 ते 12:30 याच वेळेत दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची भिक्षेची वेळ असते, त्याच वेळेत आपल्याला करायचं नसतं. त्यामुळे हे पारायण अशा पद्धतीने तुम्ही वाचा आणि तुम्हाला काय अनुभव येतात तुम्ही कमेंटमध्ये सांगा. खूपच सुंदर असे अनुभव येतात या पारायणाच्या. या कालभैरवाष्टक मिश्रित हे जे पारायण आहे या पारायणाच्या प्रभावाने तुमच्यातील जे काही संकटे आहेत ते दूर होतात व संरक्षण होते. घरातील जे काही सदस्य आहेत त्यांच्या केसालाही धक्का लावत नाही आणि याची जी काही ऊर्जा आहे ती 6 महिने टिकते आणि ही जी ऊर्जा आहे ही आपल्याला संकटकाळी प्राप्त होते आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांचं संरक्षण होतं आणि महाराजांच्या चरणावर ही सेवा आपल्याला रुजू करता येते. आणि प्रकट दिनाच्या दिवशी महाराजांना वरण भात, पोळी भाजी आणि पुरणाची पोळी याचा नैवेद्य करावा, गोड खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि महाराजांची यथासांग 10 ते 10:30च्या दरम्यान आपल्या घरामध्ये आरती करावी. केंद्रात मठात महाराजांना श्रीफळ अर्पण करावं आणि महाराजांचा शुभ आशीर्वाद घ्यावा. झालेली सेवा महाराजांचरणी अर्पण. व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा आणि सर्वांना या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री गुरुदेव दत्त.